दान देगा देवा, त्याचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायेन आवडी, गुण गायेन आवडी, त्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. गुण गायेन आवडी, त्याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी. गुण गायेन आवडी, त्याची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, जननी देवाची. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. पाहू गुणदोष जाणो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कार आता विठ्ठल. त्याचे दान देगा देवा, त्याचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायेन आवडी, त्याची माझी सर्व जोडी. षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली सद्गुरू श्री ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने अद्वैत प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज,
वैराग्येश्वर म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, वैराग्येश्वर म्हणजे श्री संत कोंडाजी बाबा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने हा भगवान परमात्म्याचा चाललेला उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये जी जागराची असणारी सेवा विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्व संतांच्या महान वैष्णव वारकरी यांच्या संतांच्या चरणावर वंदन करून त्यांना साष्टांग प्रणिपात करून अशा प्रकारे सद्गुरु कोंडाजी बाबा यांचा असणारा हा आश्रम मठ धर्मशाळा त्याच्यामध्ये हा असणारा उत्सव करणारे अशा प्रकारे महावैष्णव सर्व बाबांच्या सान्निध्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं आणि बाबांची जी परंपरा पुढे चालवतात, बाबांची उपासना, बाबांनी जे काही नियम घालून दिले ती सर्व उपासना जे अजून निष्ठेनं श्रद्धेनं परंपरेनं चालवतात अशी सर्व संत मांदियाळी, संत मांदियाळीच्या द्वारे असणारा हा उत्सव आहे. जसं तुकोबाराय म्हणतात की देवा हे माझी गिराशी ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपले जतन. सेवा करीत असताना मात्र तिथं कसल्याही प्रकारचा भाव नसतो. एकच सेवा करण्याच्या उद्देशामध्ये फक्त सेवा हाच हेतू असतो, दुसरा अन्य कसल्याही प्रकारचा हेतू नसतो. त्या दृढ भक्तीनं, या दृढ उपासनेनं हे चाललेले सर्व संत मांदियाळी, तुम्ही सर्व संत श्रोते, माता पिता, आमचे गुरुबंधू, सर्व साधू संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आता त्याची कृपा होते येईल वाचे सरिसे, कळेल काय तैसे निवेदीन, नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. तुमच्या कृपा प्रसादाने आता जसं आपल्याला ज्ञानोबर आहे, परमपूज्य सद्गुरु बाबा आपल्याला बोलवतील तसं आपण चिंतन करणार आहोत. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे आणि उद्या काल्याचा प्रसंग, त्याच्यामुळे आपल्या सांप्रदायिक परंपरा जी आहे त्यानुसार आज भगवान परमात्म्याकडे मागणी मागितली जाते. मागणी मागत असताना जे काही सेवा केल्यानंतरच मागणी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, त्याशिवाय मागणी मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तुकोबाराय सांगतात चाकरी वाचून खाली अनुचित वेतन. मला सांगतात लाज वाटे पुढे तोंड दाखविता, परी जाऊ आता कोणापाशी चुकली या कामा मागतो जरा लाज भजितवर नाही. मला सेवा न करता मागणं हे चांगलं नाही. पहिली गोष्ट काय, मागूच नाही माणसं आयुष्यामध्ये कधी, आहे का नाही. मागणं हे समाजालाही आवडत नाही, देवालाही आवडत नाही. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. जे मागतात ते लोक कोणाला देवाला आवडत नाही. ते तुकामणी करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने जिगत्याचे भिक्षा पात्र अवलंबने, जळोजिने लाजिरवाने, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वधा. जला घालावे साकडे दिन होनी बापुडे, हिचे अभाग्य रोकडे मुळाने अविश्वास. तुम्हाला सांगतात की भगवान जगाला काहीतरी आपण साकडं घालावं. देवा पाणी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. महाराज सांगतात की अशा प्रकारची जी काही भक्ती आहे ती परमात्म्याला पोहोचत नाही. साकडं कधीही जगाला घालू नये, जगावर कसल्याही प्रकारचा हात पसरू नये. अशा प्रकारे मागणारे माणसं भगवान परमात्म्याला आवडत नाही, देवाला आवडत नाही, समाजाला मागणारे माणसं आवडत नाहीत. परंतु जगद्गुरु तुकोबाराय आपली परंपरा सांगत असताना महाराज सांगतात काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असतो. तुकोबाराय सांगतात काही मागणं हे आमच्या परंपरेमध्ये नाही. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही ना मागती. सगळं देवावर घालून असे महावैष्णव आपलं देवाजवळ भगवान परमात्म्याजवळ काहीच मागत नसतात. मागतील तर फक्त सेवाच मागतील. वैष्णव मंडळी आहे देवाकडे मागताना माईक पदार्थ कधी मागणार नाही. मागतील तर सेवा भाव जी काय आहे हे ती सुख पुढे मागत वागळे आनंदाची फळे. सेवादान जन्म जन्मांतरी तुझाच्या अंकीला करुणी विठ्ठला दास. हे सांगण्याचं तात्पर्य जे आहे
तात्पर्य काही मागू नये. आपल्या सामान्य जीवाचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की सामान्य जीव एक तर परमात्म्याची उपासना करीत नाही. समजा एखादा कदाचित जर परमात्म्याची उपासना केली तर त्याचा उपासनेचा प्रकार असा असतो, एखादी पूजा वगैरे घातली, पूजा केली देवाची, पूजा केल्यानंतर आशीर्वाद मागताना मात्र खूप मोठा आशीर्वाद मागत असतात. अस्माकं कुटुंबानां परिवारानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य द्विपद चतुष्पद समस्त अभ्युदय अशा प्रकारे हा जीव मागत असतो. भक्ती करतो अशा प्रकारे आणि मागून अशा प्रकारे एवढं मोठं जे काय आहे बघा. लोक ते म्हणतात ना काही ते सुविधान केले की जे काही वैकुंठाचं विमान येण्याची वाट पाहतो, तसा हा प्रकार घडला जातो. तुकोबरे सांगतात भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नव्हे पाही खरं जाणावा तो देही. महाराज सांगतात ज्याला भजन पूजन काही कळत नाही, देवाची सेवा करत नाही, ज्याची भक्ती थोडी, संसारिक पदार्थाची जास्त आसक्ती आहे, त्याला भक्त म्हणू नये, त्याला गाढव म्हणावं. विठ्ठल विठ्ठल प्रमाणच आहे. भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव. महाराज सांगतात भिक्षा आणि व्यवसाय. भिक्षा म्हणजे परमार्थ आणि व्यवसाय म्हणजे संसार. संसाराचा परमार्थाचा जो काला करतो, तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, शेवटी तू नरका माझेकडे. प्रपंचाचा आणि परमार्थाचा कधीही काला करू नये. अशा प्रकारे जरी तुम्ही प्रारब्धानं संसारामध्ये असाल तर संसाराचा परमार्थ करावा. प्रारब्धानं मनुष्य कुठेही असू शकतो, त्याच्यामध्ये वाद नाही. अशा प्रकारे आश्रम वेगळा आणि पारमार्थिक स्थिती वेगळी आहे. प्रारब्धानं तुम्ही राज्यामध्ये असाल, संसारामध्ये असाल, हिमालयात असाल, तर वृत्तीनं मात्र परमार्थ असावा. प्रारब्धानं तुम्ही कुठल्याही आश्रमामध्ये राहा, कुठल्याही व्यवसायामध्ये राहा, वृत्तीनं मात्र राहत असताना पारमार्थिक वृत्तीने राहिलं पाहिजे. महाराज सांगतात या दोन वृत्तीचा जो एकत्रीकरण करतो त्याला गाढव म्हटलं जातं. देवाजवळ आपण काही मागू नये. असं जरी असलं, परंपरा आपली अशी जरी असली, परंतु परम पूजनीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय बरोबर विठ्ठल महाराज बोले, बाबा अशा प्रकारे सांगायचे की देवाजवळ काही मागू नये, एक गोष्ट मात्र देवाजवळ मागितल्याशिवाय राहू नये. देवाजवळ मागू नये. देवाजवळ काय मागू नये? संसारिक पदार्थाची इच्छा देवाजवळ करू नये. पारमार्थिक वस्तू देवाजवळ मागितल्याशिवाय राहू नये. आहे देवाजवळ संसार आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी दरोदेशी. इंद्र पदाधिके नाशिवंत होती म्हणून आसक्तीनं धरावी त्याची. हे जाणून सास न धरावे त्यांचे आस. अखंड माझा वास हृदय त्यांच्या. संत महात्म्या माईक पदार्थाची इच्छा करीत नाहीत. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. सार्वभौम राज्य त्याचे काही नाही काज. पाताळीचे अधिपत्य ते तो मानिती विपत्य. योग सिद्धी सार त्याचे वाटे ते असार. मोक्ष एवढे सुख सुख नव्हे त्याची दुःख. वैष्णवांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी तुच्छ आहेत. ठीक आहे. इंद्र पदाधिक भोगापासून पृथ्वीचं सार्वभौम राज्य, पाताळीचं आधिपत्य, योग सिद्धी समाधी, मोक्ष सुख, हे सगळं वैष्णवांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी. तुका म्हणे हरिवीन त्याशी वाटे अवघाशीन. देवाचे सारे
आहे. भगवंताची सेवा करत असताना मात्र कसल्याही प्रकारचा वाणिज्य व्यापार न करणे हा वैष्णव परंपरेचा हेतू आहे. पुराणातली आपल्याला कथा माहित आहे. भगवान नरसिंह प्रकट झाले. भगवान नरसिंह प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. प्रल्हाद भद्र भद्रंते वेतुहमते सुरोत्तम वरम ऋषीवाभिमतम काम पुरुषमेहम नृणाम. हे प्रल्हादाचं कल्याण असं म्हटले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग तुझी काय इच्छा असेल ते प्रल्हादा माग, मी पूर्ण तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. प्रल्हादजी म्हणतात की हे भगवान, यस्न आशिष आशा असते नसं भृत्या सवय वणिक. भगवंता तुझी सेवा करून जो काही त्या अंतःकरणामध्ये फळाची आशा धरतो, नसं भृत्या सवय वणिक, तो तुझा सेवक नसून कोण आहे? जसा एखादा दुकानदार पैसे घेतो आणि माल देतो असा तो व्यापारी ठरला जाईल. देवाचे भजन करून देवाकडे अशा प्रकारे संपत्ती मागणं, देवाचं भजन करून देवाकडे अशा प्रकारे माईक मुलं बाळा असतील म्हणा, संपत्ती असेल म्हणा, घरदार असेल म्हणा, मान असेल म्हणा, जी काही सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या अनात्म गोष्टीची इच्छा करणं भगवंताजवळ, ही मागणी म्हणजे काय झाला? तो व्यापार झाला, ती भक्ती ठरत नाही. संतांचा हा बाणा आहे. संत देवाचं भजन करत असताना या तुच्छ पदार्थाची कधीही इच्छा करीत नाही. देवाची सेवा करत असताना तुका म्हणे, देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. देवाची सेवा फक्त देवाचा साक्षात्कार व्हावा, देवाचं अशा प्रकारे स्वरूपाचं दर्शन व्हावं, ह्या उद्देशानं देवाची सेवा केली जात असते. परंतु अशा प्रकारे भगवान परमात्मा तुकोबाईंना सारखं म्हणतात, तुकोबाई मागा मागा मागा. जगुरु तुकोबाई आपली परंपरा सांगतात, आमची ज्ञानोबाईची परंपरा अशी, आमची नाथ महाराजांची परंपरा अशी. नाथ महाराजांनी ज्ञानोबाईंनी कधी मागितलं नाही, आम्ही कसं काय मागावं? आता मोठे माणसं जर सारखं सारखं म्हणू लागले तर त्यांची आज्ञा करता येत नसते. एखाद्या मोठ्या माणसाला जर आपल्याला म्हटलं असं कर, जर आपण म्हटलं नाही नाही, तर त्यांची आज्ञा घडू शकते. तुकोबाई सांगतात देवाने मागला माग 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 म्हणतात देव. तुकोबाई म्हणतात नाही मागणार नाही मागणार. म्हणजे किती वेळा असं करणार महाराज? मग त्याला तुकोबाई म्हणतात भगवान परमात्म्याची मोठ्याची आज्ञा आपल्याकडून घडली जाऊ नये. तुकोबाई म्हणतात मग देवा तुमची इच्छा आहे ना, मनसी काही मागा. देवा तुम्ही म्हणता ना काहीतरी मागा काहीतरी मागा, मग आम्हाला काय पाहिजे? हे देगा पांडुरंगा ते काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देगा देवा
घडला पाहिजे, तो टिकला पाहिजे. योग आणि क्षेम आपल्याला माहिती, योगक्षेम नेहमी आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो, योगक्षेम. व्यवहाराचा योगक्षेम शब्दाचा अर्थ वेगळा आणि परमार्थाचा योगक्षेमाचा अर्थ वेगळा. आपण एखाद्या प्रश्नाला सहज म्हणतो, बाबा कसं काय योगक्षेम चाललाय तुमचा, योगक्षेम कसा चाललाय, याचा अर्थ तुमचा चरितार्थ कसा चाललाय, बरं आहे ना सर्व, असं आपण म्हणतो, चरितार्थ कसा चाललाय. पण पारमार्थिक भूमिकेतून योगक्षेम शब्दाचा अर्थ सांगत असताना योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्ती योग, आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. जगद्गुरु तुकोबाई प्रस्तुत अभंगातून जी क्षेमाची मागणी करतात, महाराजांची जी मागणी ती अत्यंत गोड आहे. पहा, तुकोबाई म्हणतात, हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. याचा अर्थ तुकोबाईंना भगवंताचा आठव घडलेला आहे. तुकोबाई असं म्हणत आहे, हेचे दान देगा देवा तुझा आठव घडावा असं म्हणतात का? तुझा आठव घडावा असं म्हणत आहे तुकाराम महाराज. कारण तुकोबाई देवाचा आठव तुकोबाईंना घडला, तो घडलेला आठव टिकला पाहिजे ना. टिकणं अत्यंत महत्वाचं आहे. परमार्थामध्ये क्षेमाला खूप महत्व आहे. जे काही माणसाचं जे काही परमार्थामध्ये योग जुळून येत असतो, क्षेम मात्र खूप कठीण आहे महाराज. कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी घडली जाते, गळ्यामध्ये माळ घातली जाते, आळंदीला येणं घडतं, पंढरीला येणं घडतं. पण एकदा ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये आषाढी वारीला आला, ती वारी टिकणं मात्र अत्यंत कठीण गोष्ट आहे. माणसं सोहळ्यामध्ये येतात, परंतु ती जी काही वारी आहे, वारी टिकणं मात्र कठीण. योगामुळे क्षेम, क्षेम टिकणं मात्र अत्यंत कठीण आहे. क्षेमासाठी मात्र परमात्म्याची कृपा लागत असते. परमपूजनीय प्रातःस्मरणीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज भोले बाबा सांगायचे की ज्याच्यावर भगवंताची आणि संतांची कृपा आहे त्याचा परमार्थामध्ये क्षेम होत असतो. नाहीतर अन्यथा कोणाचाही परमार्थामध्ये क्षेम होत नाही. क्षेम माणसं परमार्थाला पुष्कळ लागतात, पण त्याची घसरणूक होत असते. त्याचा अशा प्रकारे खाली घसरले जातात, पतन होत असतं. परमात्म्याची मोठी कृपा लागते, त्याशिवाय भक्तीचा क्षेम परमार्थामध्ये घडला जात नाही. ओकलिया होतो श्रम. तुकोबाईंनी एक उदाहरण दिलं व्यवहारातलं. व्यवहारातलं मनुष्य प्राणी जेवण करतो, जेवण केल्यानंतर चांगलं वाटतं महाराज. तुकोबाई म्हणतात जेवण केलं चांगलं, खाल्ले पचे तरीच ते हित. तुकोबाई सांगतात खाल्लं ते पचलं तर हित आहे. ओकलिया हित पिंड पिढी. महाराज सांगतात ओकलिया होतो श्रम. जेवण केलं आपण, क्षेम घडला, ते अन्न पचलं नाही तर ते क्षेम घडला नाही, योग घडला. जेवण केलं आपण, योग घडला. ते अन्न जर पचलं नाही तर त्याचा क्षेम होत नाही. लक्षात ठेवा, अन्न पचलं पाहिजे. तर ते जर उलटी जर माणसाला झाली, जेवताना जर एखादी माशी कशी पोटात गेली तर काय होतं, तुका म्हणे अन्न जिरवून येते माशी. अन्न माशी काही जिरून देत नाही, त्याला वखारी होते. वखारी झाल्यानंतर काय त्रास होतो त्याचा अनुभव आहे प्रत्येकाला, तर सांगायला कशाला पाहिजे. तसा तो त्रास होतो. तसा परमार्थिक साधना करीत असताना आपला योग जुळून आला भक्तीचा, तर क्षेम मात्र जुळला पाहिजे. क्षेम नाही जुळला त्रास किती आपण व्यवहारामध्ये उदाहरणं पाहतो. माणसाच्या आयुष्यामध्ये असे, आता असं घडूनही कोणाच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याला प्रार्थना आहे आपली, असं कोणाच्या आयुष्यात घडून असे माणसं आपल्याला दिसतात की माणसं माळ घालतात, करतात भजन, पण काय कधी कधी ते माळ काढलेली दिसून येते व्यवहारामध्ये आपल्याला. असं कधी देवाला प्रार्थना आहे कोणाच्या आयुष्यात असं घडू नये, आपल्याला कधी कधी हे पाहायला मिळतं. त्याचं कारण जर काय असेल तर की काय भोवता सुकृता ते जोडी म्हणून विठ्ठली आवडी, भगवंताची जी काय कृपा
असल्याशिवाय असं होत नाही. तुला विसरणं व्हावा. महाराज सांगतात की तुमचा आठवा आम्हाला घडला गेला, त्यावर मात्र विसराचं झाकण तुम्ही पडून देऊ नका. विसर ठीक आहे, तत् विस्मरणे परम गातूनच येते असं म्हटलं गेलं. भक्तीचं रक्षण करत असताना भक्ताला भगवंताचा कधी विसर पडत नाही. विसर पडला तर महाराज तुकोबरे सांगतात, तुझे नामी विसर पडे कोटी हत्या घडली म्हणतात आमच्याकडून. काय तुकोबराची शक्ती आहे पहा. एका भक्ताचं असं वर्णन आहे. भक्त असं म्हणतो, यन मुहूर्त क्षणमपि वासुदेव न चिंतयेत हानी तन महच्छिद्रम सा चांद जड मोडता. तो भक्त असं म्हणतो, एक मुहूर्त जर एक क्षणभर जरी देवाचं चिंतन नाही घडलं गेलं तर ते मोठी हानी आहे, ते मोठं छिद्र आहे. अशा प्रकारे ती मोठी अंध जड मोडता आहे, ज्यामध्ये येन मुहूर्त क्षणमपि वासुदेवा न चिंतयेत. ज्या मुहूर्तामध्ये क्षणामध्ये वासुदेवाचं चिंतन घडलं जात नाही, ती मोठी हानी आहे असं म्हणतात. तुझा विसर नको माझी आहो जीवा शनेक केशवा माय बापा. महाराज सांगतात की तुझा आम्हाला विसर पडू नये देवा. एक मुहूर्त आता विसराचं चिंतन करत असताना दोन प्रकारचे विसर सांगितले गेले. एक स्वाभाविक विसर आहे आणि एक नैमित्तिक विसर आहे. स्वाभाविक विसर आणि नैमित्तिक विसर. स्वाभाविक विसर म्हणजे भगवान सांगतात, जे प्राणी आम्ही भरू देहाचे वर्या धरू म्हणून पडिला विसरू. आत्मबोधाचा हा स्वाभाविक विसर आहे. ह्या विसराला अखंड विसर म्हणतात. हा जो काही जीवाला ह्या विसरामध्ये विसर पडला याची आठवण नसते, आहे की नाही. ज्या ते मात्र चांगलं खातात पितात झोपतात आनंद लुटतात विषयाचा, त्या ते त्यांना परमात्म्याचा अखंड विसर पडलेला आहे. देवधर्म सांगी पडेले सकळ विषयी गोंधळ गाजत असे, ह्याला अखंड विसर म्हणायचा. हा स्वाभाविक विसर आहे. आणि नैमित्तिक विसरामध्ये काय होत असतं, कधी कधी काही निमित्ताच्या द्वारे भगवंताचा जर विसर पडला गेला तर त्या भक्ताच्या जीवनामध्ये अत्यंत परम दुःख, परम व्याकुलता, परम वेदना अशा प्रकारे त्या भक्ताच्या जीवनाला प्राप्त होत असतात. मग तुझा विसर नको माझी आहो जीवा शनेक केशवा माय बाबा. तुकोबाराय म्हणतात की देवाचा विसर जो आहे, देवाचा विसर मात्र आम्हाला ठीक आहे कधी कधी आमच्या आयुष्यामध्ये न पडावा. नैमित्तिक विसर काही कारणावर निमित्तानं जर विसर पडला पण मन हे गोविंदी देह काम करीवो. काय त्या भक्तांची अवस्था आहे पहा. मन गोविंदाच्या ठिकाणी, देह काम करतोय. काय मोठी परमात्मिक भूमिका सांगितली गेली याच्यामध्ये पहा. जी काही देवाचं चिंतन करीत असताना देह असो माझा भक्ती एक आहे, चित्त तुझ्या पायी असो द्यावे. देह प्रार्थना कुठेही असो, आला भागाशी तो करी व्यवसाय बरी राहो भाव तुझ्या पायी. महाराज सांगतात जे प्रार्थना आमचं शरीर कुठेही असो, कुठल्याही देशामध्ये असो, कुठल्याही राज्यामध्ये असो, जंगलात असो, हिमालयात असो, कुठेही असो, पण आमचं मन मात्र तुझ्या ठिकाणी असावं, तुझ्या चिंतनामध्ये असावं. तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे भगवान परमात्मा आम्हाला दान द्यायचे तर हे दान द्या. जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणतात की ठीक आहे तुकोबाराय, आम्ही तुम्हाला दान दिलं, तुझा विसर न व्हावा. आम्ही आमचा आठव तुम्हाला दिला, तुम्ही करणार काय? गुण गायन आवडी
तुम्ही कृपादान प्रेम द्यावे. महाराज समजा आम्ही प्रयत्न करतोय चिंतनाचा, प्रेम देणं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही आम्हाला प्रेम दिलं पाहिजे. प्रेम देवाचे भगवान परमात्मा तुकोबरे म्हणतात की आम्ही करू भजन. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, तुम्ही आम्हाला ते प्रेम दिलं पाहिजे. अशा प्रकारे प्रेमाच्या द्वारे मात्र आम्ही काय करू. गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. गुण गाईन तुकोबरे म्हणतात भगवंताचे जे गुण आहेत. अनंत म्हणजे माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याचे म्हणून या परमात्माचे अनंत गुण आहेत. त्या एका गुणाचं वर्णन करणं शक्य आहे का मला सांगा बरं महाराज. एका परमात्म्याचा ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य भक्ती जेत. भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. देवाच्या एका एका गुणाचं वर्णन करता येत नाही. एक वेद जो आहे वेदाला देवाच्या एका गुणाचं वर्णन करता आलं नाही. प्रणवाची एक पेठे झाली शब्द ब्रह्म माझी ते दयाची यशा धाकुटे वेढून पुढे. अशा प्रकारे भगवंताच्या एका गुणाचं प्रणवा वेदाला वर्णन करता आलं नाही. पुसून का बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनल्या झाल्या विसत्र जिभा देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा उभा. पुसून का बाई वेदाशी काही परमात्म्याच्या एका गुणाचं वर्णन वेदाला करता आलं नाही. अशा असणारे परमात्म्याचे जे काही गुण आहेत तुकोबरे म्हणतात आम्ही काय करू भगवंता. तुझे जेवढे गुण आहेत त्या सर्व गुणांचं आम्ही वर्णन करू. भगवान परमात्म्याचे गुण अपार गुण आहेत. मला तुझ्या पार नाही गुणा माझ्या भगवती नारायणा हो तारकाली सुधाना एक विज्ञा गुणा पायापाशी. तुझ्या गुणाचं आम्ही काय वर्णन करणार. तुका म्हणे महे पत्र सिंधुना पुरे शाही. पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली सरस्वती मातेला न्यायला बसवलं तरी देवाच्या गुणाचं वर्णन होऊ शकत नाही. तेथे माझी वाचा किती पुढे करावयास स्तुती. आम्ही तुझ्या गुणाचं वर्णन करू. देवाचे खूप गुण आहेत. एक नामकराचा आभार नामकरा सांगतात पती पावन म्हणते माझ्या स्वामी ते उद्धरा ते उद्धरे पतिता ते म्हणून या. ऋषिकेश म्हणजे माझ्या स्वामी ते साहित्य इंद्रिया ते म्हणून या. विश्वभर म्हणजे माझ्या स्वामी ते पोषितो विश्वा ते म्हणून या. हे सर्व परमात्म्याचे गुण आहेत. परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करणं पतित पावन आहे आमचा परमात्मा. आमचा परमात्मा विश्वंभर आहे. आमचा परमात्मा ऋषिकेश आहे. भगवंताचे 1000 नाव आहेत. ते 1000 नाव म्हणजे काय देवाला उभं ठेवलेले. 1000 नावामध्ये काहीतरी विशेष गुण आहे. त्या विशेष गुणांमुळे परमात्म्याला ते 1000 नाव प्राप्त झालेले आहेत. एका एका नावाचं जर आपण चिंतन केलं खूप खूप त्यामध्ये भगवंताचे जे काही अलौकिक अशा दिव्य शक्तीचं लिहिलेलं वर्णन त्याच्यामध्ये परमात्म्याचं आलेलं आहे. गुण गायीन तुकोबरे सांगतात तुमच्या गुणाचं आम्ही मात्र काय करू आनंदानं वर्णन करू. वैष्णवाच्या जीवनामध्ये हेच परम भाग्य असतं. वैष्णव दुसरं काहीच करत नसतात. ते तुकोबरे सांगतात भाग्यवंत हे जी कामा
तुकोबरे म्हणतात आम्ही गुण गाईना आवडी. आमचं काम मात्र हेच आहे, आम्ही काय करणार तुमच्या गुणाचं गायन करणार, वर्णन करणार. येऊन संसार मी तो एक नामे हरे मेरे अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ महाराज. आमचा सगळा वृत्तीचा विषय एक विषय तो सगळा आमचा हरी. आमचं चिंतन फक्त आम्ही काय करणार तुमचं आम्ही चिंतन करणार. नेत्र डोळ्याच्या द्वारे आम्ही तुमचं रूप पाहणार, कानाच्या द्वारे आम्ही तुमची कथा श्रवण करणार, वाणीच्या द्वारे आम्ही तुमचं गुणवर्णन करणार, हाताच्या द्वारे आम्ही तुमचं पूजन करणार, पायाच्या द्वारे आम्ही तुमच्या दरबारामध्ये तुमच्या रावळामध्ये आम्ही चालत येणार. सगळ्या इंद्रियाचा विषय आम्ही काय करणार, जे काही तुम्ही जे काही परमात्मा दर्शन परमात्मा हे विषय येतो त्यांचा झाला नारायण. वृत्तीचा विषय आम्ही मात्र परमात्मा करणार, महाराज सांगतात गुण गायन. आणि हे करीत असताना मात्र आवडीनं करणार. तुम्हाला सांगतात आवड महत्वाची आहे जीवनामध्ये. परमार्थामध्ये आवड जर नसेल तर परमार्थ घडू शकत नाही. परमार्थामध्ये आवडीला अत्यंत महत्व आहे. ज्ञानोबाने सांगतात आवडी जेठ पडे दयाची अवसरी पुढे पुढे रेगो नागिनी घरी प्रेम आहे. जिथं आवड आहे तिथं सवड असतेच म्हणतात. जिथं सवड माणसं म्हणतात आम्हाला परमार्थ करायला सवड नाही, त्याचं कारण तुला आवड नाही म्हणून सवड नाही. जिथं आवड असते तर मग काय जर हे आकाश वर पडो पावे ब्रह्मा गुळ भंगा जाय किती प्रतिबंध आले गेले तरी त्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही होत नसतं. मनात लक्षात ठेवा आवडीला अत्यंत महत्व आहे परमार्थामध्ये. सांगतात कीर्तन ऐकावया भुलले श्रवण श्रीमुख लोचन देखावया. आमचे कान आता अशा प्रकारे उत्सव किती उत्सव निर्माण झाला आमच्या कानामध्ये. परमात्म्याची कथा ऐकण्यासाठी कानाला वेळ लागला, आमच्या डोळ्यांना देवाचं रूप पाहण्यासाठी वेळ लागलं. ह्याला आवड म्हणायचं, आवड निर्माण झाली पाहिजे. माणसं परमार्थ करतात आपलं रोजाना लावल्यासारखं परमार्थ नको. नाहीतर माणसं सकाळी उठतात आपले उठावं लागतं म्हणून उठायचं, ग्रंथ लावायचं वाचायचं म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचे असं नको. भक्तीची क्रिया करीत असताना घे माझे सेवा भाव शुद्ध वर्पणानं सेवा करणं महत्वाचं नसतं. परमात्म्याला तुझे अंतर्भूत होऊन परमात्म्याची गोडी तुकोबराने तिथं उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी. मोले घातले रणाया आहे असो अनेक माया. एखाद्या माणसाच्या घरामध्ये कोणी मेलं माणूस तर घरामध्ये माणसं मेल्यानंतर ते रडायला कोणी नव्हतं बाई माणूस. त्या माणसाने काय केलं 2-4 बाया बोलवल्या, भाड्यानं बोलवल्या रडण्यासाठी. 2-4 बाया भाड्यानं बोलवल्या, त्यांना पगार दिला. म्हटले आता रडा. माझा काय पगारी बाया होते ते रडू लागल्या. रडत असताना त्यामध्ये काय प्रेम असतं का? त्याच्यामध्ये प्रेम नसतं. मोले घातले रडाया नाही असो आणि माया. त्याचा हा भक्तिवाद भक्ती नावाची नसते. एक अजून उदाहरण सांगितलं तुकाराम महाराजांनी. एक पुराणिक बुवा कथा करीत होते. पुराणिक बुवा कथा करीत असताना त्यांना दाढी होती. पुराणिक बुवांना दाढी असताना एक श्रोता तिथं बसला होता. पुढं श्रोता बसला होता, पण तो श्रोताच्या चित्तामध्ये मात्र देव नव्हता. श्रोत्याच्या चित्तामध्ये काय होतं अशा प्रकारे बोबड होतो. आता श्रोत्याच्या चित्तामध्ये त्याला दाढी होती. तो काय होते कोणी पुराणिकाची दाढी रडे सुंदे नाथ वडे तिथं बोबड गेलेलं होतं. म्हणजे पुराणिक बुवाची दाढी पाहिल्यानं त्याला आपल्या भगवानाची दाढीची आठवण यायची. त्याला वाटतं माझं बोबड पुराणिक बुवासारखंच होतं. ते कोणी पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाथ ओढे त्याला असं रडू यायचं, स्पुंदन करायचं. कथेमध्ये एखादा माणूस रडू लागला तर दुसऱ्या श्रोत्यांना वाटतं काय भाविक आहे बाबा, वा वा वा. मला कधी पाणी डोळ्यातून आलं नाही, याच्या डोळ्यातून पाणी येतं. प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना तुकोबराय म्हणतात. दुसऱ्या जगाला प्रेम खरं वाटतं पण भिन्न अंतरी भावना तुकोबराय सांगतात. आवरिता नावरे पोर आठवी नेवरे जी काय ते आता पुराणिक बुवाने ज्ञान सांगत होता. त्यांनी सांगितलं प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून सृष्टीची उत्पत्ती झाली असं त्याने सांगितलं. 2 हात केले प्रकृती पुरुष त्याने असं दाखवलं गेलं. तर त्यालाही वाटलं वा खरं आहे. पौराणिक बुवा सांगतात ते खरे माझ्या प्रकृती 2 शिंग अशा प्रकारे त्याने सांगितले. सलोक्ता समीपता स्वरपता सांगितलं या 4 मुक्ती आहेत, 4 वेद आहेत. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 4 वेद आहेत. हो 2 शिंगे 4 पाय म्हटले. हो माझ्याही बोकडाला 4 पाय होते म्हटले. आता त्याला जसं पौराणिक बुवा सांगायचे तसं तो अंतःकरणामध्ये कल्पना करीत होता. तुकोबराय सांगतात असा प्रकार घडला गेला. पुन्हा दावे म्हणे होय, परंतु होता भाव पोटी आणि मुखा आलाचे शेवटी. अंतःकरणाचं राहतं का महाराज? होता भाव पोटी मुखा आलाचे शेवटी. मना अनिता बोकड ज्यावेळेस ते पौराणिक बुवांनी विचारलं अरे खरंच तू भाविक आहेस
काय तुझं प्रेम आहे म्हटले. मग त्यानं सांगितलं महाराज तसं काय माझं नाही म्हटले, माझं पोपट तसं होतं म्हणून मी रडतो म्हणले. विठ्ठल अशी परमात्मा साधना नसावी. ठीक आहे, अशा पद्धतीने एखाद्याला पगार देऊन कामाला लावणं तसं नको. ठीक आहे, प्रेम सुखदे प्रेमाविना नाही समाधान, अंतःकरणातून प्रेमाविना भजन, नासाविना मोती, अर्थाविना मोती वाचून काय. प्रेमाशिवाय केलेली साधना, आवडीशिवाय केलेली साधना भगवान परमात्म्याला आवडत नसते. बऱ्याच सांगता गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि आमच्या वैष्णवाच्या जीवनामध्ये जर मिळकत काय असेल, आमच्या वैष्णवाच्या जीवनात ती मिळकत म्हणजे भगवंताचं भजन करणं, भगवंताची सेवा करणं. ठीक आहे, आम्ही मिळवलं काय मिळवलं, आमची जोडीचे देवाचे चरण करावे चिंतन विठोबाचे. देवाचं विठोबाचं चिंतन करणं, काळ जाऊन येतो वाया चिंतो विठोबाच्या पाया, ही आमची जोडी आहे म्हणतात तुकाराम. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ, जोडीचे रसाळ अंतरेल, रिकामे तू नको मना राहू क्षण क्षणाधी, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. महाराज सांगतात आम्ही आमच्या आयुष्यातला काळ वाया जाऊ देणार नाही. क्षण क्षणाला आम्ही हेच जोडी करणार. आम्ही काय जोडी करणार, भगवंताचं भजन, भगवंताची सेवा, चिंतनाची जोडी हाती लाभ करो. परमार्थामध्ये प्रतिबंधक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा तागात्मक भूमिकेतून तुकोबरे म्हणतात. आणि परमार्थाला जे अनुकूल गोष्टी आहेत त्याची मागणी तुकोबरे करताना महाराज सांगतात, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. परमार्थामध्ये धन, हे धन अत्यंत पादक आहे, लक्षात ठेवा. परमार्थ करीत असताना धनाची जर प्राप्ती होणं हे अत्यंत विघातक आहे. धन माणसाचं भजन बुडवतं, लक्षात ठेवा. इथं धन आहे तर भजन कधी घडलं जात नाही. शांतीप्रमे एकनाथ महाराजांनी वर्णन केले, स्नेयम हिंसा अनृतम दंभः कामः क्रोधः स्मयो मदः भेदः वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानी च स्त्री द्यूत मद्यपान, हे वरचे 12 आणि स्त्री द्यूत मद्यपान हे 3 15 असे 15 अनर्थ्या द्रव्यापाशी असतात. द्रव्याच्या मागे काही काळा म्हणून या संघ खोटा त्याचा द्रव्य प्राप्त झालं. देवाचं भजन होत नाही. आपल्याला अनुभव आहे प्रत्येकाला, द्रव्य प्राप्ती जीवनामध्ये नको. जिथं द्रव्य आलं, संपत्ती आलं, म्हणून ते काय अर्थाना मर्जने क्लेशः तथैव परिप्लान पालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्ता क्लेशकारिणा असं म्हटलेलं आहे. अर्थ म्हणजे पैसा प्राप्त करण्यामध्ये दुःख आहे, पैशाचं रक्षण करण्यामध्ये दुःख आहे, पण पैसा खर्च करायचा म्हणजे तरी दुःख आहे. आहेच नाही. पैसा माणसाला खर्च करू वाटतो का? पैसा खर्च करू वाटत नाही. बरोबर आहे. परंतु गुरु मारुती बाबा उदाहरण सांगत असतात, एक अशा प्रकारे कंजूस मनुष्य होता. दुकानदाराकडे गेला, पैसा गुळगुळीत चांगला सुंदर पैसा होता. दुकानदाराने एक वस्तू घ्यायची होती पण काय महाराजाच्या हाताला घाम फुटला. तो दुकानदाराला म्हणतोय, महाराज तुमचं दुकानातली वस्तू आम्हाला पाहिजे, हा पैसा आहे तो माझ्यापासून दूर जाऊ नये असं पैसा वाटतं. बघा म्हणे पैसा रडतो का नाही, बघा रडतो म्हणे पैसा. म्हणजे त्याला जो घाम फुटला होता, त्या घाम फुटल्यामुळे तो म्हणतो पैसा रडतो. म्हणजे असे माणसे वेळे दुःखम, पैसा खर्च करताना माणसाला दुःख आहे, माणसाला पैसा प्राप्त करताना दुःख, रक्षण करताना दुःख,
बँकेत ठेवला, कपाटात ठेवला. किती मोठा त्रास आहे माणसाला, झोप लागत नाही, काय होत नाही, मोठं अवघड आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तो सुखानं दगडावर झोपतो, ज्याच्याकडे पैसा त्याला गाडीवर झोप लागत नाही. असा प्रकार घडला जातो. जिगरचा आणि क्लेश काळीना असं म्हटलेलं आहे. अधिक त्या पैशाचा काय असो, धिक्कार असो, सोन्या आणि माती आम्हा समान हे चित्ती. महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये मात्र हे जे काही द्रव्य आहे, द्रव्याचा आम्ही काय केला, धन दिसे डोळा दगडाचे परी तुकोबऱ्या सांगतात. भोग ते शरीर विष झाले, धना दगडा समान म्हटलं पाहिजे, अशी अवस्था झाली पाहिजे. जे काय माऊली वर्णन केले, पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चौकडे देखील दगडाचे निपाळे निचार व्हायचा. परमार्थामध्ये द्रव्य अत्यंत घातक आहे. अनअधिकारी माणसाकडचं परमार्थामध्ये धन प्राप्त झालं तर तो पैसा माणसाचा भजन बुडवल्याशिवाय राहणार नाही. योग्य माणसाला पैसा आला तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो. अनधिकारी व्यक्तीकडे पैसा आला त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल प्रार्थना करता, देवा नको देऊ देवा द्रव्याने भजनामध्ये खंड निर्माण होतो. संपत्ती आली की माणसाचं चित्त भजनामध्ये लागत नाही. महाराज परंपरेने आंबळनेरकर महाराजांच्या परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की ते जेव्हा ज्ञानोबाच्या सोहळ्याला येतात, सोहळ्याला येताना ते आपलं घर जे आहे त्या घराला आग लावून येतात, घराला ताडी लावून येतात. का ताडी लावून येतात? तर ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर त्या घराची आठवण होऊ नये म्हणून त्या घराला ताडी लावून येतात. काय परंपरा विचार करा. आताही ती परंपरा आहे, पण आता ते खरं खरं घर जाळत असते, ते घराची प्रतिमा करतात, ते जाळतात. तर अशी श्रेष्ठ परंपरा सांगितली जाते. जे काही द्रव्य आहे, धन आहे, त्या धनामुळं परमात्मिक भजन, परमात्मिक सेवा होऊ शकत नाही. महाराज सांगतात नलगे मुक्ती आणि संपदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे असणार जे की मोक्ष, मोक्ष तुमचा देवा तुम्ही बतो ठेवा. आम्हाला मोक्षाची इच्छा नाही, मनी भक्तीची आवडी त्याची अशा प्रकारे ठेवा व्हावी ऐशी जोडी. मुक्त स्थितीमध्ये आहे अशा प्रकारे जी काय आहे. तुकोबऱ्या म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. मुक्त स्थितीमध्ये जे गेल्यानंतर अशा प्रकारे भगवंताचं भजन, मुक्त स्थिती प्राप्त होऊन वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व ह्यामध्ये आहे. वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व म्हणजे वारकरी जे काही संत ज्ञानोबराय तुकोबराय मुक्त स्थितीमध्ये राहून परत त्यांनी काय केलं, भजन केलं. मुक्तीवरील भक्तिदान अखंडमुखी नारायणा. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तयाते मी माथा मुकुट करी. जन खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. जसं पाणी स्वतःला ग्रहण करत नाही, फळ जसं स्वतःला खात नाही, तसं त्या मुक्त स्थितीमध्ये गेल्यानंतर भगवंताचा भोग घडला जात नाही. म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी. आम्हाला भक्त आणि देव या भूमिकेमध्ये संत महात्मे राहतात. म्हणून भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुदाता. तुका म्हणे सत्ता करो निकट सेवेची. महाराज सांगतात नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देही सदा. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय द्या, संतांची संगती. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. परमार्थ करीत असताना ज्ञानोबराच्या दरबारामध्ये, सद्गुरु कोंडाजी बाबांच्या दरबारामध्ये आपण आहोत. भगवंतांना आपण ज्ञानोबरांना हेच मागायचं आहे की आम्हाला जे काय आहे भगवंतांना हेच मागणं. अखंड दया तुझी प्रीती मध्ये तयारी संगती. मग मी कमळापती तुझं नामे कांटाळा. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकाराम सांगतात त्यांच्या संगतीमध्ये राहण्याची इच्छा करतात जगद्गुरु तुकाराम महाराज. संतांच्या संगतीमध्ये का राहायचं? तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उत्तिष्ठ असते. पुढाराच्या संगतीमध्ये, दुसऱ्या श्रीमंताच्या संगतीमध्ये, कोणाच्या संगतीमध्ये गेलं तर देवाचं भजन होणार नाही. पण वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिलं, वैष्णवांच्या संगतीमध्ये राहिलं तर देवाची सेवा घडली जाते. परमात्म्याचा आठव होत असतो. महाराज आठवे देव तो करावा उपाव. संतांच्या संगतीमध्ये आठवे देव तरी संतांच्या सांगाते. तुकाराम महाराज सांगतात देवाचा आठव संतांच्या संगतीमध्ये होत असतो, इतर कुठल्याही संगतीमध्ये होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात संत संग देही सदा. म्हणून जशी संगती करेल असा त्याच्यावर परिणाम होत असतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला कशाची इच्छा नाही, गुण गायी नावडी याची माझी सर्व जोडी. आणि देवा
तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला जरी जन्म घ्यावा लागला, गर्भवासाला यावं लागलं, तर तुम्ही आम्हाला सुखानं गर्भवासाला घाला. आपण त्याच्या शेवटचे धोका म्हणे गर्भवासी परमार्थिक भूमिकेमध्ये मनुष्य काय परमार्थामध्ये तृप्ती कधी होत नसते. लक्षात ठेवा, संसारामध्ये परमार्थाचं गणित वेगळं आहे. परमार्थ संसार किती केला तरी संपत नाही. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये मला भक्ती करीत असताना किती आपण भक्ती केली, तृप्ती भुकेली काय करू माये जीवनी जीवन कैसे ताने जात आहे मन धाय परिण धाय पुढत पुढत राजा विठ्ठल विठ्ठल पाहे आवडीन पुरे सेवितान सरे पडियेली पुरे सवे गाठीन पुरे हा जन्म हे सुख साठीचा पुढती हे आता ह्याची मागो भगवंताची सेवा करीत असताना हा जन्म एक जन्म कधी भक्तीमध्ये पुरत नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात ह्याची भावे माझे जन्मोजन्मी तुझा दास, तुझं दास्यत्व आम्हाला प्रत्येक जन्मामध्ये द्या. ते दास्यत्व देत असताना मग माणसाला गर्भवासाला यावं लागतं. लक्षात ठेवा, आता मृत्यू लोकांमध्ये परमात्म्याची सेवा करायची, भगवंताची सेवा करायची म्हणजे गर्भाला यावं लागतं. गर्भामध्ये येणं चांगली गोष्ट आहे का? मला सांगा, काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायण. गर्भवासाची यातना खूप दुःख आहे. नाकी तोंडी तुम्ही किडे विष्णाले पत उकडे गर्भवासामध्ये सर्व आहे, दुःख आहे. तुकाराम मला सांगता आम्हाला सुखे घालावे आम्हासी. त्याचं कारण काय? तुकोबारा सांगता सुखाने आम्हाला गर्भवासाला घाला. त्याचे काही 4 प्रकार सांगतात, पण पूजनीय सद्गुरू रघुनाथ गुरुजी सांगायचे म्हणतात की 4 कोटी सांगायचे ते ह्या चिंतन गर्भवासी स्तुती घालावे आम्हासी. त्यासाठी 4 कोटी गुरुजी परमपूजनीय सद्गुरू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रघुनाथ गुरुजी 4 कोटी सांगायचे. ते म्हणायचे पहिली गोष्ट सुखातून दुःख वजा होतं, दुसरी गोष्ट दुःखातून दुःख वजा होतं, तिसरी गोष्ट दुःखातून सुख वजा होतं, चौथी गोष्ट सुखातून सुख वजा होतं. सुखातून दुःख वजा होणं, सुखातून दुःख वजा होणं म्हणजे
असे एक गृहस्थ रस्त्याने शेतातून जात असताना आपल्या घरी चालले होते आणि तिथला शेतकरी त्या शेताची निगा राखत होता, काळजी घेत असताना हातामध्ये गोफण होती आणि गोफण घेऊन तो अशा प्रकारे धोंडे पक्षाला मारत होता. चुकून तो एक धोंडा त्या माणसाला लागला. आता धोंडा त्या माणसाला लागल्यानंतर किती दुःख झाले असेल लोक सांगतात. अपार दुःख झालं. म्हटलं आता काय करावं. खाली बसला तो. खाली बसताना त्याला वाटलं काय लागलं पाहावं, काय लागलं पाहावं. त्याने ते पाहिलं. त्याला धोंडा दिसला. तो धोंडा दगडा मातीचा धोंडा नव्हता. तो धोंडा होता सोन्याचा. त्याला पाहता धोंडा लागला. बरं वाईट वाटलं. तो सोन्याचा धोंडा लागला तर त्याला वाटलं अजून 2-4 धोंडे लागले बरं होईल असं वाटलं. म्हणजे सुखातून दुःख वजा झालं. गोपन गुंडा लागला ते दुःख आहे, तो सोन्याचा आहे, त्याचं सुख झालं. सुखातून दुःख वजा झालं. दुसरी गोष्ट दुःखातून दुःख वजा होणं. दुःखातून दुःख वजा कसं होतं. एका म्हातारीला 3 मुलं होती. त्या म्हातारीच्या 3 मुलांपैकी एक मुलगा वारला. एक मुलगा वारला तर ते म्हातारी शोक करू लागले. शोक त्या शोकाला पारावर नाही. आणि मग पुणे एक सज्जनग्रस्त रामराव आले. रामराव त्या म्हातारीला सांगतात, अगं आजी शोक करू नको. म्हटले तुला देवाने 3 मुलं दिली होती, त्यातला एकच मुलगा वारला. खूप चांगलं म्हणले. पण ते शेजारचे असणारे शामराव आहेत ना, त्या शामरावाचे 3चे मुलं मेले. देवाने तुझा एक तरी मुलगा जगवला ना म्हटले. म्हणजे दुःखातून दुःख वजा झालं. त्याचे 3 मेले, ह्याचा एक मेला. म्हणजे दुःखातून दुःख वजा होणं. आता सुखातून सुख वजा होणं याचा अर्थ काय. सुखातून सुख वजा म्हणजे आपण जर 5 लाखाची गाडी घेतली, शेजारने 10 लाखाची गाडी घेतली, ते सुखातून सुख वजा होतं माणसाचं. आणि जो काही चौथा जो काही प्रकार आहे दुःखातून सुख वजा होणं. एखादी आपल्याला वस्तू प्राप्त व्हावी आणि दुःखाचा प्रसंग यावा, त्यातून ते झालेलं सुख निघून जात असतं. पण महाराज सांगतात सुखातून दुःख वजा झालं. सुखातून दुःख वजा का झालं. गर्भवासी दुःख नाही हाही भाग सांगितलं झाला की हृदयामध्ये नामचिंतन असतं. पण आता शास्त्र असं सांगतं की एका वृत्तीमध्ये एकच ज्ञान होत असतं, 2 ज्ञान होत नसतात. संतांची वैष्णवांची वृत्ती अखंड परमात्मा स्वरूप झाल्यामुळं त्यांच्या वृत्तीवर दुःखाची जाणीवच येत नाही महाराज. मग ते भले नरकामध्ये असो, कैकट देशामध्ये असो ना गर्भवासामध्ये असो, वृत्ती परमात्मा रूप झाल्यामुळं भगवताकडे वृत्ती झाल्यामुळे त्यांना या दुःखाचा अनुभव येतच नसतो. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. मग ते कसं आम्हाला गर्भाला घाला. मना येईल तो जन्म देई भक्ते पुढे भक्ते ठाई. महाराज समजा जिथं जन्म द्यायचा तिथं द्या. कुठल्याही जातीत द्या, कुठल्याही आश्रमामध्ये द्या, कुठल्याही वर्णामध्ये द्या. फक्त एकच करा की हृदय होणे तुवान बसावे. हृदयामध्ये तुमचा वास अखंड असावा. आम्हाला कुठेही जन्म द्या. नामदेवरायांचा एक गोड बघा काय नामदेवराय सांगतात. मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. देवा आम्हाला माणसाचा जन्म दिला, तुझ्या दारातला वैष्णव म्हणून आम्हाला वारकरी म्हणून जन्म द्या. तुकोबाऱ्या म्हणतात. पुढचं उदाहरण नामदेवराय सांगतात. पक्षी करीशी तरी सारियाचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. आम्हाला पक्षीचा जन्म दिला तर तुमचा उत्कृष्ट प्रसाद खायला मिळावा ह्या हेतून आम्हाला पक्षाचा जन्म द्या. झाड करशी तरी तुळशीचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. झाडाचा जन्म आम्हाला प्राप्त झाला तर तुझ्या दारातले तुळशी करा आम्हाला. वृक्ष करशी तरी मंडप मेघाचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. वृक्षाचा जन्म आम्हाला दिला, लाकडाचा जन्म आम्हाला दिला तर तुमचा जो काही सभा मंडपातले जे काही लाकडाचे खांब आहेत त्या खांबाच्या स्वरूपामध्ये आम्हाला जन्म द्या. आम्हाला तर शिळेचा जन्म दिला तर तुमच्या दारातली शिळा रंग शिळेचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. आम्हाला पाण्याचा जन्म दिला तर अशा प्रकारे तुमच्या अंगावर स्नान घालण्यासाठी जे जल समर्पित केलं जातं त्या जलाच्या रूपामध्ये आम्हाला अशा प्रकारे जन्म द्या. महाराज म्हणतात नामा मने विठो कीर्तनाचे निमिषे तुझे द्वारे वसे ऐसे करी. आम्हाला कुठलाही जन्म द्या. म्हणतात वैष्णवांचे नानी होईन किडा कामारी फटिक सेवेचा सेवक
दिनपणे रंग जेथे भरे त्याचे व्हावे द्वारी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती आम्हाला सुखराचा जन्म द्या, पुत्राचा जन्म द्या, किड्याचा जन्म द्या, मांजराचा जन्म द्या, कुठलाही जन्म द्या, फक्त एकच करा की तुमचं नाव तुमचं स्वरूप आमच्या हृदयामध्ये नित्य राहावं. नामा तुका मुनी गर्भवासी सुखी घालाव्या मासी गुण गाये नावडी याची माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर